Hello students, I welcome all of you in this lecture. In this lecture I am going to discuss very important theorem, that is Cayley-Hamilton theorem. I think all of you must have gone through this theorem in your previous classes, but we will revisit this theorem once again and we will see what does it mean. So a very simple and very basic statement of Cayley-Hamilton theorem is that every square matrix satisfies its own characteristic polynomial. प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स हा स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल सॅटिस्फाय करतो. बरोबर आहे. सो हे सगळ्यात सिंपल आणि एकदम इझी स्टेटमेंट आहे कॅलेमिल्टन थिअरमचं. इन मॅथमॅटिकल फॉर्म हाऊ कॅन वी राईट इट. सो सपोज ए हा तुमचा एन क्रॉस एन मॅट्रिक्स आहे, जसं की तुम्हाला इथे दिलेलं आहे. लेट मी जस्ट हायलाइट दिस विथ सम कलर्स सो दॅट विल अंडरस्टँड द पॉईंट्स. सो सपोज ए जो आहे तो तुमचा एन बाय एन मॅट्रिक्स आहे. ओके, विथ एंट्रीज इन अ कॉम्बिनेटिव्ह रिंग विथ युनिटी. ओके, आयडेंटिटी मे जनरल रियल नंबर्स आपण कन्सिडर करतो. Let p of x, that is equal to determinant of xi minus a, be the characteristic polynomial of a. Okay, समजा हे त्याचं characteristic polynomial आहे. Then a satisfies its own characteristic polynomial. म्हणजे if you will put a in that particular p of x, म्हणजे p of x हे त्याचं characteristic polynomial आहे, पण त्या polynomialमध्ये जर तुम्ही x ची व्हॅल्यू कॅपिटल A पुट केली तर तुम्हाला 0 मिळेल. ओके, सो म्हणजेच काय केलं तर कॅपिटल एने हे पॉलिनॉमियल सॅटिस्फाय केलं. दॅट इज वॉट इज कॅलेमिल्टन थेरम, दॅट ए सॅटिस्फाईज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स हा स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल सॅटिस्फाय करतो. ओके, नो प्रॉब्लेम. आपण याच्या प्रूफकडे जाऊया. याचा प्रूफ फार इंटरेस्टिंग आहे. आता ॲक्च्युली हे आपल्याला माहिती आहे की एक्स आय मायनस ए इंटू ॲडजॉईंट ऑफ एक्स आय मायनस ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ एक्स आय मायनस ए इंटू आय. बरोबर आहे. So this we know, okay. Okay, पण हा फॉर्म्युला कसा तयार झाला, म्हणजे हाऊ कॅन वी राईट दॅट फॉर्म्युला. सो ऑल ऑफ वी नो दॅट व्हॉट इज ए इनवर्स. सो ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. दॅट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट ए इनवर्स. याला जर आपण थोडं सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हे असं लक्षात येईल की दोन्ही साईडला जर आपण एने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला असं मिळेल ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इंटू ए. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला असं लक्षात येईल की द आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळेल तुम्हाला इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इंटू ए. ओके, और यू मे राईट ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. जसं तुम्हाला हवं असेल तसं एने प्री करा किंवा पोस्ट मल्टिप्लाय करा. लेफ्ट हँड साईड तुम्हाला आयडेंटिटी मिळणार आहे. ओके, आणि दिस मीन्स ॲडजॉईंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. ओके, फक्त त्यांनी करताना काय केलेलं आहे तर त्यांनी एने प्री मल्टिप्लाय केलं आहे, आपण इथे एने पोस्ट मल्टिप्लाय केलं आहे. त्याच्यामुळे ए हा ॲडजॉईंट ऑफ ए नंतर आला आहे. त्यांनी फक्त प्री मल्टिप्लाय करून हा रिझल्ट ऑप्टेन केलेला आहे. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. सो अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर रिझल्ट आपण हे म्हटलं की ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. हे प्रत्येक मॅट्रिक्ससाठी ट्रू आहे, प्रत्येक मॅट्रिक्ससाठी हे करेक्ट आहे. बरोबर आहे. सो आपण तोच फॉर्म्युला यूज केला इथे आणि आपण एच्या ठिकाणी काय पुट केलं आहे एक्स आय मायनस ए. जर तुम्ही एच्या ठिकाणी एक्स आय मायनस ए पुट केलं तर तुम्हाला हा फॉर्म्युला कसा दिसेल, एक्स आय मायनस ए इंटू ॲडजॉईंट ऑफ एक्स आय मायनस ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ एक्स आय मायनस ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. बरोबर आहे. फक्त या फॉर्म्युल्यामध्ये एच्या ठिकाणी तुम्हाला एक्स आय मायनस ए सबस्टिट्यूट करायचं आहे. ओके, बट व्हॉट इज डिटर्मिनंट ऑफ एक्स आय मायनस ए. तर डिटर्मिनंट ऑफ एक्स आय मायनस ए इज नथिंग बट द कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स. सो ती व्हॅल्यू आपण पुट केली. सो आपल्याला काय मिळालं, एक्स आय मायनस ए इंटू ॲडजॉईंट ऑफ एक्स आय मायनस ए इज इक्वल टू पी ऑफ एक्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की ॲडजॉईंट ऑफ एक्स आय मायनस ए आपण कसा लिहू शकतो, कसा फाइंड आउट करू शकतो. सो लेट मी गो टू द वन नोट अँड लेट मी शो यू हाऊ कॅन वी डील विथ दिस पर्टिक्युलर ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. ओके, सो आता समजा तुमचा ए मॅट्रिक्स असा आहे. ए हा एन क्रॉस एन मॅट्रिक्स आहे. सो लेट मी राईट ए. समजा ए तुमचा असा आहे A11 A12 डॉट 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 सो ऑन A1n. ओके, A21 A22 डॉट 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 सो ऑन A2n. असं करत जाऊया. AN1 AN2 डॉट 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 सो ऑन ANn. समजा हा तुमचा मॅट्रिक्स आहे. सो व्हॉट विल बी एक्स आय मायनस ए. सो एक्स आय मायनस ए विल बी इक्वल टू एक्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे हा डायगोनलला एक्स येणार प्रत्येक ठिकाणी. बरोबर, बाकी सगळीकडे 0. हा झाला तुमचा एक्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स मायनस ए. म्हणजे मायनस ए म्हणजे हा झाला A11 A12 डॉट 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 सो ऑन A1n. ओके, नंतर A21 A22 डॉट 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 सो ऑन A2n.
असं करत करत गेला तुम्ही तर AN1 AN2 डॉट 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 सो ऑन ANN अशा पद्धतीने तुम्हाला हे मिळेल, बरोबर आहे. म्हणजेच हा मॅट्रिक्स तुम्हाला कसा मिळेल, तर हा मॅट्रिक्स तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने x मायनस A11 मायनस A12 डॉट 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 सो ऑन मायनस A1n मायनस A21 x मायनस A22 डॉट 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 सो ऑन मायनस A2n असं करत करत तुम्ही गेला तर शेवटी तुम्हाला मिळेल मायनस AN1 मायनस AN2 डॉट 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 सो ऑन x मायनस ANN. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हा मॅट्रिक्स मिळणार आहे xi मायनस a. आता याचा तुम्हाला फाईंड करायचा आहे ॲडजॉईंट. ज्यावेळी तुम्ही ॲडजॉईंट फाईंड कराल तर एक्झॅक्टली ॲडजॉईंट कसा मिळेल हे मी तुम्हाला इथं सांगणार नाही आहे. इमॅजिन करायचं आहे आपल्याला की ॲडजॉईंट ऑफ एक्झॅक्टली कसा मिळणार आहे. सर ज्यावेळी तुम्ही ॲडजॉईंट कॅल्क्युलेट कराल या मॅट्रिक्सचा, सो व्हॉट इज ॲडजॉईंट ऑफ xi मायनस a. सो ज्यावेळी तुम्ही ॲडजॉईंट कॅल्क्युलेट कराल, लेट मी जस्ट शो यू हाव इट विल हॅपन. सो सुरुवातीला तुम्ही या एंट्रीचा ॲडजॉईंट म्हणजे काय, ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर्स, म्हणजे तुम्ही या एंट्रीचा को फॅक्टर फाइंड आउट करणार. या एंट्रीचा को फॅक्टर फाइंड करण्यासाठी तुम्हाला हा कॉलम आणि ही रो डिलीट करावी लागेल, इग्नोर करावी लागेल आणि जो काही शिल्लक राहील तुमचा मॅट्रिक्स त्याचा तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड आउट करावा लागेल, बरोबर आहे. पण ज्यावेळी तुम्ही ही रो, हा कॉलम आणि ही रो ज्यावेळी तुम्ही इग्नोर करता त्यावेळी तुम्ही जो राहिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट ज्यावेळी फाइंड करता तर एक्स असणाऱ्या किती एंट्रीज डायगोनलवर शिल्लक आहेत, तर एक्स असणाऱ्या डायगोनलवर n-1 एंट्रीज शिल्लक आहेत. सो तुम्ही जो डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केला तर इट इज गोइंग टू बी अ पॉलिनॉमियल. ते काय असणार आहे, ते एक पॉलिनॉमियल असणार आहे आणि त्या पॉलिनॉमियलची डिग्री असणार आहे n-1, कारण आपल्याकडे एक्स जो आहे डायगोनलला तो n-1 टाइम्स प्रेझेंट आहे. सो इट विल बी इक्वल टू एक्स रेस टू n-1 मायनस समथिंग. सो हे जे काही तुमचा को फॅक्टर येईल, ओके, दॅट इज गोइंग टू बी अ पॉलिनॉमियल. ओके, दॅट इज गोइंग टू बी अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री n-1. ओके, सो ते काहीतरी पॉलिनॉमियल असेल डिग्री n-1चं. आता मी एक्झॅक्टली पॉलिनॉमियल लिहित नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो आहे की असं काहीतरी येईल, सम कोइफिशियंट इंटू एक्स रेस टू n-1. ओके, let me just write that coefficient in a box, plus some coefficient into x raised to n-2 plus so on some coefficient at the constant term. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला याचा को फॅक्टर मिळेल. आता ज्यावेळी तुम्ही नेक्स्ट एंट्रीचा को फॅक्टर फाइंड कराल, याचा को फॅक्टर ट्रान्सपोज तुम्ही नंतर घ्या, पण ज्यावेळी तुम्ही या एंट्रीचा को फॅक्टर फाइंड करणार आहात या एंट्रीचा, त्यावेळी तुम्ही पहिली रो आणि सेकंड कॉलम तुम्ही इग्नोर करणार आहात. हे इग्नोरन्स तुम्ही केल्यानंतर एक्स इन्क्लूड असणाऱ्या डायगोनलच्या 2 एंट्रीज निघून जाणार. ओके, सो ज्यावेळी मी या एंट्रीचा को फॅक्टर फाइंड करेल त्यावेळी मी ही रो कम्प्लिटली इग्नोर करेन, हा कॉलम मी कम्प्लिटली इग्नोर करेन. सो एक्स असणाऱ्या डायगोनलच्या 2 एंट्रीज तुमच्या निघून जातील. सो जो काही तुमचा सब मॅट्रिक्स शिल्लक राहील त्याचा तुम्ही डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केला तर दॅट इज गोइंग टू बी अ पॉलिनॉमियल आणि त्या पॉलिनॉमियलची डिग्री असेल n-2, कारण एक्स असणाऱ्या 2 एंट्री गेल्या, सो त्याची डिग्री असेल, कारण टोटल एक्स किती आहेत n, सो त्यातले 2 एक्स जर निघून गेले तर तुमची डिग्री जी आहे ती राहील n-2. सो याचं जे काही को फॅक्टर येईल दॅट इज गोइंग टू बी सम कॉन्स्टंट इंटू एक्स रेस टू n-2 प्लस सम कॉन्स्टंट इंटू एक्स रेस टू n-3 प्लस सो ऑन सम कॉन्स्टंट टर्म, अशा पद्धतीने. आणि अशाच पद्धतीने तुम्ही हे काय करणार आहात, प्रत्येक एंट्रीचा को फॅक्टर फाइंड आउट करणार आहात आणि नंतर तुम्ही त्याचा ट्रान्सपोज घेणार आहात. ओके, सो लेट मी नॉट राईट ऑल द एंट्रीज हिअर, लेट मी जस्ट मेक इट अ डॉट 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 सो ऑन आणि वी आर गोइंग टू टेक द ट्रान्सपोज. ओके, बट इवन आफ्टर टेकिंग द ट्रान्सपोज वी आर नॉट गोइंग टू चेंज इट, राईट. सो मी काय करतो की हाच तुमचा ॲडजॉईंट आहे असं ॲझ्युम करूया, म्हणजे असं ॲझ्युम करूया की आपण ट्रान्सपोज घेतला आहे आणि हा तुमचा ॲडजॉईंट आहे. आणि ॲडजॉईंटमध्ये सगळे पॉलिनॉमियल्स दिसतील तुम्हाला. पहिली एंट्री पॉलिनॉमियल, सेकंड एंट्री पॉलिनॉमियल, थर्ड एंट्री पॉलिनॉमियल. फक्त पॉलिनॉमियलची डिग्री जी असेल ना ती फक्त कमी जास्त होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही कोणत्याही एंट्रीचा को फॅक्टर फाइंड केला, कोणत्याही, तर कमीत कमी एक तरी एक्स तुमचा निघून जातोच, बरोबर आहे. म्हणजे इथे जे काही पॉलिनॉमियल्स तुम्हाला मिळतील ह्या ॲडजॉईंटच्या मॅट्रिक्समध्ये, जे काही पॉलिनॉमियल्स तुम्हाला मिळतील त्या पॉलिनॉमियलची डिग्री ही जास्तीत जास्त n-1 असेल. त्या पॉलिनॉमियलची डिग्री जास्तीत जास्त n-1 असेल, हे तुम्हाला इझिली लक्षात येऊ शकतं. ओके, सो मग जर असा तुमचा ॲडजॉईंट असेल तर आपण ह्याला कसं लिहू शकतो, तर आपण ह्याला काय करू शकतो माहिती आहे का, की आपण याच्यामध्ये
आता हा एक्स रेस टू एन मायनस वन आहे, इथं नाही आहे एक्स रेस टू एन मायनस वन, त्याच्या पुढे पण कदाचित नसेल, पण सेकंड डायगोनल एंट्रीचा ज्यावेळी कोफॅक्टर फाईंड कराल त्यावेळी तिथे एन मायनस वन येईल. सो मी काय करणार की प्रत्येक टर्ममधून एक्स रेस टू एन मायनस वनचा कोइफिशियंट मी बाहेर घेणार, प्रत्येक टर्ममधून एक्स रेस टू एन मायनस वनचा कोइफिशियंट मी बाहेर घेणार, बरोबर आहे. अशा पद्धतीने प्रत्येक टर्ममधून मल्टिप्लाइड बाय एक्स रेस टू एन मायनस वन करणार. प्लस दुसरं काय करणार मी, आता एक्स रेस टू एन मायनस टूचे कोइफिशियंट्स मी बाहेर घेणार प्रत्येक टर्ममधून. ओके, हा एन बाय एन मॅट्रिक्स आहे. सो प्रत्येक टर्ममधून मी एक्स रेस टू एन मायनस टूचे कोइफिशियंट्स बाहेर घेणार आहे प्रत्येक टर्ममधून, आणि एक्स रेस टू एन मायनस टू तुमचा बाहेर आला, बरोबर आहे. ओके, प्लस असं करत करत तुम्ही जाणार. नंतर तुम्ही काय करणार आहात की प्रत्येक टर्ममधून एक्सचा कोइफिशियंट तुम्ही बाहेर घेतला, राईट. एक्सचा कोइफिशियंट तुम्ही बाहेर घेतला प्रत्येक टर्ममधून. तो कोइफिशियंट काय आहे ते आपल्याला माहीत नाही आहे, बट वी आर जस्ट रायटिंग इट ॲज अ बॉक्स इन टू एक्स. आणि शेवटी प्रत्येक टर्ममधला कॉन्स्टंट कोइफिशियंट तुम्ही प्रत्येक टर्ममधला लिहिणार आहात. ओके, अशा पद्धतीने. सो हे आहे तुमचं सिम्प्लिफिकेशन adjoint ऑफ दॅट मॅट्रिक्स, adjoint ऑफ xi minus a. So let me just quickly recall what is adjoint of x minus a. So it is going to be the collection of all cofactors and its transpose. Okay, पण ज्यावेळी तुम्ही कोफॅक्टर्स कॅल्क्युलेट करता त्यावेळी तुम्ही प्रत्येक कोफॅक्टर हे पॉलिनॉमियल आहे. जर डायगोनल एंट्रीज बघितल्या तर एकच एक्स तुमचा निघून जातो. सो पॉलिनॉमियलची डिग्री n मायनस वन असेल. डायगोनल एंट्री सोडून तुम्ही कोणतीही एंट्री घेतली, ओके, तर कोफॅक्टर कॅल्क्युलेट करताना तुमचे दोन एक्स निघून गेलेले असतात. सो जे पॉलिनॉमियल तुम्हाला मिळेल त्याची डिग्री n मायनस टू असेल. ओके, सो अशा पद्धतीने ॲडजॉईंटमध्ये सगळे पॉलिनॉमियल्स असतील आणि आपण तो ॲडजॉईंट अशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. पण आपण काय करणार या मॅट्रिक्सला, लेट मी गो टू दॅट पॉईंट. सो हिअर इट इज रिटन दॅट and the adjoint matrix has the form adjoint of xi minus a is equal to collection of all polynomials pij of x, where pij of x are polynomials in x of degree at most n minus वन, जे की मी तुम्हाला आता सांगितलं. ओके, सो adjoint म्हणजे कलेक्शन ऑफ ऑल पॉलिनॉमियल्स आणि प्रत्येक पॉलिनॉमियलची डिग्री ही जास्तीत जास्त n मायनस वन असेल. सो हाऊ कॅन यू राईट adjoint ऑफ xi मायनस a. सो इथं जो मी adjoint कॅल्क्युलेट केला आहे, ओके, त्याला फक्त आपण काय करूया, प्रॉपरली लिहूया. सो एक्स रेस टू एन मायनस वन चा जो काही तुमचा मॅट्रिक्स आलेला आहे इथे, याला आपण म्हणूया बी रेस टू एन मायनस वन. हा मॅट्रिक्स, ह्या मॅट्रिक्सला आपण म्हणूया बी रेस टू एन मायनस टू. या मॅट्रिक्सला आपण म्हणूया बी वन, कारण तो एक्सचा कोइफिशियंट आहे. आणि जो कॉन्स्टंट मॅट्रिक्स, कॉन्स्टंट टर्म आलेली आहे तुमची, त्या मॅट्रिक्सला आपण म्हणूया बी नॉट. सो हाऊ कॅन यू राईट एडजॉईंट. सो यू कॅन राईट एडजॉईंट एज बी नॉट प्लस मॅट्रिक्स बी वन इंटू एक्स प्लस 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 सो ऑन matrix b n minus 2 x raised to n minus 2 plus matrix b n minus 1 multiplied by x raised to n minus 1. सो अशा पद्धतीने तुम्ही त्याला एक्सप्रेस करू शकता. सो देअरफोर द adjoint matrix may be written as adjoint of xi minus a is equal to b naught plus b1x plus 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 so on bn minus 1 x raised to n minus 1. त्यांनी n minus 2 ची टर्म घेतली नाही आहे, इट्स फाईन. सो अशा पद्धतीने तुम्ही ॲडजॉईंट लिहू शकता. सो आता ही जी व्हॅल्यू तुम्ही फाईंड केली ॲडजॉईंटची, ओके, ही व्हॅल्यू तुम्ही वरच्या एक्सप्रेशनमध्ये म्हणजे या एक्सप्रेशनमध्ये पुट करा. त्या एक्सप्रेशनमध्ये तुम्ही ती व्हॅल्यू जर पुट केली तर तुम्हाला कसं दिसेल, हे एक्स आय मायनस ए ॲज इट इज, बरोबर आहे. ॲडजॉईंट ऑफ एक्स आय मायनस ए, ॲडजॉईंट ऑफ एक्स आय मायनस ए म्हणजे बी नॉट प्लस बी वन एक्स प्लस 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 बी एन मायनस वन एक्स रेस टू एन मायनस वन इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ एक्स आय मायनस ए. डिटर्मिनंट ऑफ एक्स आय मायनस ए म्हणजे तुमचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. सो ते पण त्यांनी अज्युम केलेलं आहे. वाटल्यास मी काय करतो की मी इथे वरती लिहितो की समजा पी ऑफ एक्स काय आहे तुमचं, ए नॉट प्लस ए वन एक्स प्लस 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 ए एन मायनस वन एक्स रेस टू एन मायनस वन आणि शेवटी एक्स रेस टू एन असं आहे ते. लेट मी जस्ट इरेज दिस लास्ट टर्म अँड लेट मी राईट इट क्लिअरली. सो प्लस ए एन मायनस वन एक्स रेस टू एन मायनस वन प्लस एक्स रेस टू एन, हे समजा तुमचं काय आहे कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. सो त्याची व्हॅल्यू इथे पुट केली. फक्त त्याने घेताना काय केलं की कोइफिशियंट्स थोडेसे वेगळ्या पद्धतीने घेतलेत. आपण वरती लिहिताना एक्स रेस टू एन मायनस वनचा कोइफिशियंट ए रेस टू ए एन मायनस वन लिहिला, त्यांनी ए वन घेतला आहे. सो लेट मी करेक्ट इट, ओके, सो दॅट देर बी नॉट अ कन्फ्युजन. सो लेट मी राईट इट ॲज पर देअर कन्सिडरेशन. सो सपोज दिस इज इक्वल टू ए नॉट, ओके, आय थिंक इथं ए एन आहे, प्लस ए एन मायनस वन एक्स प्लस 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 सो ऑन ए वन
एक्स रेस टू एन मायनस वन प्लस एक्स रेस टू एन. सो अशा पद्धतीने त्यांनी कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ॲझ्युम केलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सो त्यांनी कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलची व्हॅल्यू पुट केली, कारण आपण तेच करतो आहे ना इथं. पी ऑफ एक्स डिटर्मिनंट ऑफ एक्स आय मायनस ए म्हणजे पी ऑफ एक्स, त्याची व्हॅल्यू पुट करायची होती. सो ती पुट केली मल्टिप्लाइड बाय आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता हे जे आहे ते त्यांनी काय केलं, हे सिम्प्लिफाय केलं. आता सिम्प्लिफिकेशन मी तुम्हाला वन नोटला दाखवतो की कशा पद्धतीने ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. ओके, सो काय आलं होतं आपलं, एक्स आय मायनस ए मल्टिप्लाइड बाय बी नॉट प्लस बी वन एक्स प्लस 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 सो ऑन बी एन मायनस वन एक्स रेस टू एन मायनस वन इक्वल टू आय थिंक काय आलं होतं आपलं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. सो ए नॉट सॉरी ए एन असेल प्लस ए एन मायनस वन एक्स प्लस 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 सो ऑन ए वन एक्स रेस टू एन मायनस वन प्लस एक्स रेस टू एन इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स, अशा पद्धतीने. सो हे सिम्प्लिफाय करा. एक्सने मल्टिप्लाय केलं तर एक्स इंटू बी नॉट प्लस एक्स सॉरी बी वन एक्स स्क्वेअर, प्रत्येक टर्मला मी एक्सने मल्टिप्लाय करतो आहे, प्लस 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 सो ऑन बी एन मायनस वन एक्स रेस टू एन मायनस वनला एक्सने मल्टिप्लाय केलं की एक्स रेस टू एन मायनस ए बी नॉट मायनस ए बी वन एक्स. आता एने मल्टिप्लाय करतो आपण मायनस एने मायनस डॉट डॉट सो ऑन मायनस या एने या टर्मला मल्टिप्लाय केलं की मायनस ए बी एन मायनस वन एक्स रेस टू एन मायनस वन असं होईल इक्वल टू इकडचं सगळं आहे तसं. सो ए एन इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स प्लस ए एन मायनस वन इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स प्लस 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 सो ऑन ए वन आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स रेस टू एन मायनस वन प्लस आयडेंटिटी मॅट्रिक्स एक्स रेस टू एन. अशा पद्धतीने तुम्हाला हे मिळेल. मग हे सिम्प्लिफिकेशन अजून एका स्टेपला फर्दर पुढे करत गेलो आपण, तर इथे काय होते बघा, मायनस ए बी नॉट हा तुमचा कॉन्स्टंट टर्म झाला. सो मायनस ए बी नॉट ओके प्लस इथे एक्स दिसतोय तुम्हाला या टर्ममध्ये, मी दुसऱ्या पेनने हायलाईट करतो. या टर्ममध्ये एक्स आहे, या पण टर्ममध्ये एक्स आहे. दोन्ही टर्ममधून जर एक्स बाहेर घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की असं राहील तुमच्याकडे बी नॉट मायनस ए बी वन इंटू एक्स. ओके, प्लस 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 सो ऑन मधल्या टर्म मी लिहित नाही. आता एक्स रेस टू एन मायनस वनसाठी लिहितो की काय होणार आहे, तर तुमच्याकडे बी एन मायनस वन आहे. ओके, सो तुमच्याकडे बी एन मायनस टू असेल कुठेतरी. सो इट विल बी बी एन मायनस टू एक्स रेस टू एन मायनस टूचा कोइफिशियंट सॉरी एक्स रेस टू एन मायनस वनचा कोइफिशियंट वरच्या एक्सप्रेशनला बी एन मायनस टू मायनस इथे कोइफिशियंट आहे ए बी एन मायनस वन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन आणि शेवटी तुमचा बी एन मायनस वन एक्स रेस टू एन असं तुम्हाला दिसेल. बरोबर आहे, इक्वल टू तुमचं ए एन आय प्लस ए एन मायनस वन आय एक्स प्लस 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 सो ऑन ए वन आय एक्स रेस टू एन मायनस वन प्लस आय एक्स रेस टू एन. मी फक्त सिम्प्लिफिकेशन करून कोइफिशियंट्स हे केले आहेत, तयार केले आहेत, सो कॉमन करून. सो हे जर कंपॅरिझन केलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल इकडचा कॉन्स्टंट कोइफिशियंट आहे मायनस ए बी नॉट आणि इकडचा कॉन्स्टंट कोइफिशियंट आहे ए एन आय. सो तुम्हाला पहिलं जे एक्सप्रेशन मिळेल ते काय मिळेल, मायनस ए बी नॉट इज इक्वल टू ए एन आय. लेट्स टिक इट. बरोबर आहे. दुसरं एक्सप्रेशन जे तुम्हाला मिळणार आहे ते इकडचा कोइफिशियंट एक्सचा कोइफिशियंट इकडे काय आहे बी नॉट मायनस ए बी वन आणि इकडे एक्सचा कोइफिशियंट काय आहे ए एन मायनस आय सॉरी ए एन मायनस वन इंटू आय. सो हे कोइफिशियंट इक्वल असतील. सो तुम्हाला सेकंड एक्सप्रेशन असं मिळेल बी नॉट मायनस ए बी वन इक्वल टू ए एन मायनस वन इंटू आय. अशा पद्धतीने जर तुम्ही कोइफिशियंट्स कंपेअर करत गेला तर इकडे एक्स रेस टू एन मायनस वनचा कोइफिशियंट आहे बी एन मायनस टू मायनस ए बी एन मायनस वन. बरोबर आहे. आणि इकडे एक्स रेस टू एन मायनस वनचा कोइफिशियंट आहे ए वन आय. सो हे पण इक्वल असतील. सो तुम्हाला पुढचं एक्सप्रेशन मिळेल बी एन मायनस टू मायनस ए बी एन मायनस वन इज इक्वल टू ए वन आय. आणि लास्टला तुम्हाला काय मिळेल तर इकडे एक्स रेस टू एनचा कोइफिशियंट आहे बी एन मायनस वन आणि इकडे एक्स रेस टू एनचा कोइफिशियंट आहे आय ए आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो तुम्हाला लास्ट एक्सप्रेशन मिळेल बी एन मायनस वन इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो अशा पद्धतीने हे सिम्प्लिफिकेशन करून आपण कोइफिशियंट एक्सचे कंपेअर केले जे सेम होते, म्हणजे एक्सचे कोइफिशियंट एक्स स्क्वेअरचे कोइफिशियंट एक्स रेस टू एन मायनस वनचे कोइफिशियंट एक्स रेस टू एनचे कोइफिशियंट्स कंपेअर करून आपण ह्या पद्धतीचे एक्सप्रेशन्स मिळवले. बरोबर आहे. आता काय करायचं आहे तर याच्यामध्ये जे पहिलं तुमचं आहे ओके, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की यात काय करा
इथं कम्पॅरिझन मी लिहित नाही आहे, बट इथं मी तुम्हाला दाखवतो की हे जे आहे, हे वरचे जे एक्सप्रेशन्स तुम्हाला मिळालेत, ओके, त्याला फक्त काय करा की पहिल्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाय करा आयडेंटिटी मॅट्रिक्सने. पहिल्या एक्सप्रेशनला, पहिल्या स्टेटमेंटला आयने मल्टिप्लाय करा. दुसरं जे स्टेटमेंट आहे त्याला एने मल्टिप्लाय करा. ओके, असं करत चला आणि या स्टेटमेंटला a⁻n - 1ने मल्टिप्लाय करा आणि लास्ट जे स्टेटमेंट असेल त्याला a⁻n ने मल्टिप्लाय करा. हे मल्टिप्लिकेशन्स तुम्ही कॅरी आउट केल्यानंतर तुम्हाला पहिलं स्टेटमेंट आयने मल्टिप्लाय करताय, सो पहिलं स्टेटमेंट तुमचं ॲज इट इज राहील. सो -ab0 = ani, इट विल रिमेन ॲज इट इज. ओके, दुसऱ्या स्टेटमेंटला तुम्ही एने मल्टिप्लाय करताय, सो इट विल बी ab0 - a²b1 = an-1a, म्हणजे i × a म्हणजे a येणार तिथे. सो तुम्हाला दुसरं स्टेटमेंट असं मिळेल ab0 - a²b1 = an-1a. बरोबर आहे. असं करत करत तुम्ही गेला. या स्टेटमेंटला तुम्ही a⁻n-1ने मल्टिप्लाय करताय. सो जर तुम्ही a⁻n-1ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळेल bn-2 ओके, a × bn-2 दिसतंय तुम्हाला इकडे, a × bn-2. इथे तुम्हाला a⁻n-1ने मल्टिप्लाय करतो आहे. सो a⁻n-1 × bn-2, यू कॅन फाइंड इट हिअर, a⁻n-1 × bn-2 मायनस a⁻n-1 × a, म्हणजे a⁻n होणार, a⁻n × bn-1. सो यू कॅन फाइंड इट हिअर, a⁻n × bn-1 = a1 × a⁻n-1. दॅट्स इट, a1 × a⁻n-1. ओके, आणि फायनली याला a⁻n ने मल्टिप्लाय केलं तर a⁻n × bn-1 = a⁻n. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे स्टेटमेंट्स मिळतील आफ्टर मल्टिप्लिकेशन. आणि तुम्हाला फक्त आता काय करायचं आहे, दोन्ही साईड्स तुम्हाला ॲड करायच्यात. लेफ्ट साईड ॲड करा, दॅट विल बी इक्वल टू ॲडिशन ऑफ राईट हँड साईड. ओके, सो दोन्ही साईड जर ॲड केल्या तर तुमच्या लक्षात येईल. लेट मी जस्ट टेक अ डिफरंट कलर सो दॅट आय कॅन शो यू दॅट -ab0 गेट्स कॅन्सल्स विथ ab0. हा -a²b1 खाली कुठेतरी कॅन्सल होईल. हा a⁻n-1 × bn-2 वरती कॅन्सल होईल आणि -a⁻n × bn-1 हा खालच्या a⁻n bn-1 बरोबर कॅन्सल होईल. सो लेफ्ट साईडच्या सगळ्या टर्म्स कॅन्सल होत आहेत. सो लेफ्ट साईडला तुम्हाला मिळतो आहे अ बिग 0. ओके, आणि राईट हँड साईडला तुम्हाला काय मिळतं आहे तर a⁻n प्लस a1 a⁻n-1 प्लस 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 सो ऑन an-1 × a प्लस an × i. तुम्हाला हे असं मिळतं आहे, राईट. ओके, म्हणजेच राईट हँड साईडला तुम्हाला काय मिळालं, सो 0 = लेट मी राईट इट हिअर, a⁻n प्लस a1 a⁻n-1 प्लस 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 सो ऑन an-1 × a प्लस an × i. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर राईट हँड साईड म्हणजे काय आहे तर p ऑफ x ज्यावेळी तुम्ही a पुट कराल त्यावेळी तुम्हाला हे एक्सप्रेशन मिळतं. सो तुमचा जो p ऑफ x आहे, ओके, तुमचा जो p ऑफ x आहे त्याच्यामध्ये तुम्ही a पुट केला ना तर तुम्हाला an × i प्लस an-1 × a प्लस 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 a1 a⁻n-1 प्लस a⁻n असं मिळेल. सो राईट हँड साईड इज नथिंग बट p ऑफ a अँड दॅट इज इक्वल टू 0. सो आपल्याला मिळालं p ऑफ a = 0. इथं मी लिहिलं आहे p ऑफ a म्हणजे ही टर्म अँड दॅट इज इक्वल टू 0 ॲज पर दी प्रिव्हियस डिस्कशन. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की a हा स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल म्हणजे p ऑफ x सॅटिस्फाय करतो. सो शेवटी आपण दाखवलं की p ऑफ a ची व्हॅल्यू 0 येते, म्हणजेच a ने स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल सॅटिस्फाय केलं. अँड दिस कम्प्लीट्स द प्रूफ ऑफ कॅली-हॅमिल्टन थेरम. बट स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स सॅटिस्फाय इट्स characteristic polynomial. So, okay, so now I am going to discuss these few questions which are very important. The first question is that find the characteristic and minimal polynomial of these matrices. Okay, sorry, of this matrix. So let me just do one thing. Let me just copy this particular matrix from here, okay, to our notebook. Okay, so let me just do that. Yeah, fine. So let me just copy it now and let me paste it on our notebook. So let me come down and let me paste it here now, and we will discuss that question here. Okay, so now what's the question? Find characteristic and minimal polynomial of this matrix. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 3x3 मॅट्रिक्सचं तुम्ही कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ज्यावेळी कॅल्क्युलेट करता त्यावेळी तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे जो की सिम्पल फॉर्म्युला आहे. व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ a? सो दॅट इज इक्वल टू x³ मायनस ट्रेस ऑफ a इंटू x² प्लस capital A11
प्लस कॅपिटल A22 प्लस कॅपिटल A33 इंटू एक्स मायनस डिटर्मिनंट ऑफ ए. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. ओके, आता आपण ह्या व्हॅल्यूज पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेऊ, म्हणजे आपण त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू शकतो. सो पहिल्यांदा व्हॉट इज ट्रेस ऑफ ए? ट्रेस म्हणजे ॲडिशन ऑफ डायगोनल एलिमेंट्स. सो ट्रेस ऑफ ए तुमच्या लक्षात राहील की 5 आणि 4 9, 9 वजा 4 5, सो 5च येणार आहे ट्रेस. सो ट्रेसची व्हॅल्यू आली 5. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर तुम्हाला फाईंड करायचं आहे कॅपिटल A11. सो कॅपिटल A11 म्हणजे जी पहिली डायगोनल एंट्री असते त्याचा मायनर, बरोबर आहे. सो पहिली रो आणि पहिला कॉलम डिलीट करा आणि राहिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाईंड करा. सो काय येणार आहे, ही पहिली रो गेली, पहिला कॉलम गेला. सो 4 4 इंटू -4 -16 मायनस इंटू मायनस प्लस, सो इट विल बी 12. सो -16 प्लस 12, राईट, -16 प्लस 12, सो दॅट इज -4. ओके, सो तुमचा A11 येणार -4. ओके, A22 म्हणजे सेकंड जी तुमची डायगोनल एंट्री आहे त्याचा मायनर, म्हणजे तुम्ही सेकंड रो आणि सेकंड कॉलम डिलीट करणार आहात आणि राहिलेल्या मॅट्रिक्सचा तुम्ही डिटर्मिनंट फाईंड करणार आहात. तर तो काय येणार आहे, 5 4 20, सो इट्स गोइंग टू बी -20, मायनस इंटू मायनस प्लस 6 इंटू 3 18, सो दॅट इज गोइंग टू बी -2. सो त्याची व्हॅल्यू आलेली आहे -2. ओके, आणि तुम्ही ज्यावेळी कॅपिटल A33 कॅल्क्युलेट कराल त्यावेळी तुम्ही या डायगोनल एंट्रीचा मायनर कॅल्क्युलेट करता. सो तो कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही थर्ड रो आणि थर्ड कॉलम डिलीट करता. सो 5 4 20, ओके, मायनस हे मायनस इंटू मायनस प्लस होईल 6. सो 20 मायनस 6 म्हणजे 14. सो कॅपिटल A33ची व्हॅल्यू आलेली आहे 14. ओके ओके, सो नो प्रॉब्लेम. सो हे कॅल्क्युलेट केलं आपण आणि आता कॅल्क्युलेट करूया डिटर्मिनंट. सो डिटर्मिनंट ऑफ ए सिम्पल आहे. सो 5 गुणिले 5 मल्टिप्लाइड बाय दिस इज -16 प्लस 12, सो दॅट इज -4. ओके, मायनस इंटू -6 म्हणजे +6 इंटू इथे -4 इंटू -1, सो 4 - 6 दॅट्स -2. सो 4 - 6 दॅट इज -2. अँड लास्टली प्लस म्हणजे -6 येणार इथे आणि इथे 6 - 12. ओके, सो 6 - 12 इज गोइंग टू -6. ओके, सो answer will be -20, -12, okay, plus 36. सो -20 -12 म्हणजे -32. सो 36 - 32 म्हणजे 4. सो तुम्हाला ॲन्सर मिळेल 4. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 4. सो आता ह्या सगळ्या व्हॅल्यू फक्त तुम्ही पुट करा आणि तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल रेडी. सो कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ ए काय येणार आहे, सो दिस इज इक्वल टू x³ मायनस ट्रेस ऑफ ए. ट्रेस ऑफ ए याला 5 म्हणजे 5x² प्लस या तिघांची ॲडिशन केली तर -4 -2 -6 प्लस 14 म्हणजे 14 - 6 म्हणजे 8. सो प्लस 8x, ओके, मायनस डिटर्मिनंट, सो -4. सो दिस इज गोइंग टू बी युअर कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. ओके, दिस इज गोइंग टू बी युअर कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. x³ मायनस 5x² प्लस 8x मायनस 4. दिस इज युअर कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. ओके okay, so that is your characteristic polynomial, right? Okay, so I found out the characteristic polynomial. Let me find the मला काय करायचं आहे आता, ह्याचं फॅक्टरायझेशन करायचं आहे. सो लेट मी फाइंड द रूट्स ऑफ दिस कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल सो दॅट आय कॅन सिम्प्लिफाय इट. सो फर्स्ट कोएफिशिएंट इज 1, सेकंड इज -5, थर्ड इज 8 अँड फोर्थ इज -4. इथे मी 0 घेतला, 1, जस्ट मी लेट मी ट्राय विथ 1 रूट आहे का बघूया. 1 1, सो इट विल बी -4. -4 इंटू 1 -4 दॅट इज 4. 4 इंटू 1 इज 4 0. ओके गुड. सो पहिलं जे रूट आहे ते 1 आहे म्हणजे x - 1 ह्याचं फॅक्टर असेल. सो इट कॅन बी रिटन एज x - 1 इंटू x² - 4x प्लस 4 असं आपण त्याला लिहू शकतो, बरोबर आहे. आणि याचे रूट्स कॅल्क्युलेट करणं सोपं आहे. दिस इज गोइंग टू बी x - 2². सो x - 2² इज अ सिम्पल x - 4x प्लस 4. सो हे कसं लिहू शकता तुम्ही. ओके, सो आय थिंक इट्स नॉट दॅट डिफिकल्ट टू आयडेंटिफाय. प्रोडक्ट 4 आला पाहिजे, ॲडिशन -4. सो इट विल बी -2 -2 कारण त्यांची ॲडिशन -4 येते आणि प्रोडक्ट 4 येतो. सो that will be the roots. So 2 is root repeated 2 times. So it can be written as x - 1 into x - 2². बरोबर आहे. हे झालं तुमचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. ओके, आणि त्यांनी काय विचारलं आपल्याला, फाइंड द कॅरेक्टरिस्टिक अँड मिनिमल पॉलिनॉमियल. आता मिनिमल पॉलिनॉमियल तुम्हाला फाइंड करायचं आहे मॅट्रिक्सचं, बट मिनिमल पॉलिनॉमियल फाइंड करण्याअगोदर तुम्हाला पॉसिबिलिटीज चेक कराव्या लागतात. मिनिमल पॉलिनॉमियल काय काय असू शकतं. तर आपण एक थेरम पाहिला होता. तो थेरम काय होता की
कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आणि मिनिमल पॉलिनॉमियलचे रूट सेम असतात, फक्त मल्टिप्लिसिटी कमी जास्त होऊ शकते बट रूट सेम असतात. तर आता इथं तुमच्या लक्षात येईल की कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलचं रूट आहे 1 आणि 2, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलचे रूट्स काय आहेत 1 आणि 2. 2 हे दोनदा रिपीट झालं आहे, 1 हे एकदाच रिपीट झालं आहे. पण मिनिमल पॉलिनॉमियलचे रूट्स काय काय असू शकतात, तर मिनिमल पॉलिनॉमियलच्या पॉसिबिलिटी आपण फाइंड आउट करू. देन मिनिमल पॉलिनॉमियल्स कॅन बी हे नीट बघा कशा पद्धतीने आपण पॉसिबिलिटी कॅल्क्युलेट करतो. तर मिनिमल पॉलिनॉमियल जे काही असेल त्याचंसुद्धा 1 आणि 2 हे रूट असायलाच पाहिजे, कारण कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलचे रूट्स काय आहेत 1 आणि 2. सो मिनिमल पॉलिनॉमियलचे रूट्ससुद्धा 1 आणि 2 असायलाच पाहिजेत. ओके, सो x-1 हा फॅक्टर तुम्हाला घ्यावाच लागेल आणि x-2 हा फॅक्टर तुम्हाला घ्यावाच लागेल. फार फार तर काय होऊ शकतं की मल्टिप्लिसिटी कमी जास्त होऊ शकते, म्हणजे इथं x-2 हा फॅक्टर दोनदा आहे, कदाचित तुमच्या मिनिमल पॉलिनॉमियलमध्ये तो एकदा असेल, बरोबर, पण तो असायला पाहिजे, दॅट शुड बी प्रेझेंट देअर. ओके, सो हे तुमचं मिनिमल पॉलिनॉमियल असू शकतं, किंवा असं असू शकतं की x-1 एकदा आणि x-2 दोनदा, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल स्वतः. ह्याच्या 2 पॉसिबिलिटीज तुम्हाला मिळतात, पण हे फॅक्टर्स जे आहेत x-1 आणि x-2 हे फॅक्टर्स तिथे असायलाच पाहिजेत, कारण ते रूट्स सेम असतात मिनिमल पॉलिनॉमियलचे आणि कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलचे. सो ह्या 2 पॉसिबिलिटी तुम्हाला मिळतात. ओके, आता दुसरी गोष्ट, ह्या झाल्या मिनिमल पॉलिनॉमियलच्या पॉसिबिलिटीज. पण मिनिमल पॉलिनॉमियल म्हणजे काय की लोएस्ट डिग्रीचं पॉलिनॉमियल असतं, जे की एला सॅटिस्फाय करतं, एला ॲनिलेट करतं, राईट. सो आता तुम्हाला चेक करायचं आहे, याच्यामध्ये जर विचार केला तर हे जे पॉलिनॉमियल आहे x-1 इंटू x-2 हे सगळ्यात कमी डिग्रीचं पॉलिनॉमियल आहे हे दोघांमध्ये, बरोबर आहे. हे तर याची डिग्री 3 आहे, याची डिग्री 2 आहे. सो हे पॉलिनॉमियल एला ॲनिलेट करतं का हे पहिल्यांदा चेक करा. हे पॉलिनॉमियल एला ॲनिलेट करतं का हे पहिल्यांदा चेक करा. जर याने एला ॲनिलेट केलं तर हेच तुमचं मिनिमल पॉलिनॉमियल असेल, अदरवाईज तुमचं मिनिमल पॉलिनॉमियल हे असेल. ओके, कारण 2च पॉसिबिलिटी आहेत. सो तुम्ही हे जर नसेल तर हे ऑब्वियसली तुमचं मिनिमल पॉलिनॉमियल असेल. सो मी पहिल्यांदा काय चेक करतो की फॉर x-1 इंटू x-2 साठी आपण चेक करू. सो इथे एक्सची व्हॅल्यू ए पुट करा. नाव एक्सच्या ठिकाणी ए पुट केलं तर ए मायनस आयडेंटिटी इंटू एक्सच्या ठिकाणी ए पुट केलं तर 2 इंटू आयडेंटिटी. सो हे 2 मॅट्रिक्स तुम्हाला तयार करावे लागतील. सो ए मायनस आयडेंटिटी म्हणजे ए मॅट्रिक्समधून आयडेंटिटी मॅट्रिक्स सबट्रॅक्ट करायचा. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स सबट्रॅक्ट केला तर बाकीच्या एंट्री तशाच राहतील, फक्त डायगोनल एंट्रीमधून एक एक कमी होईल. सो डायगोनल तुमचा काय होईल, नवीन डायगोनल 4 3 आणि -5. सो लेट मी जस्ट डू इट. 5 6 6 5 मायनस 6 आहे. सो 5 मायनस 1 4 येणार. सो 4 -6 -6 असं राहील ते. दुसरी जी रो आहे त्याच्यामध्ये -1 ॲज इट इज राहील, शेवटचा 2 पण तसंच राहील, 4मधून 1 गेला 3. सो -1 3 2 असं राहील ते. आणि लास्ट जी रो आहे त्याच्यामधून 3 आणि -6 तसेच राहतील, -4 -1 म्हणजे -5. सो 3 -6 आणि इथे -5 येईल, कारण तुम्ही एक एक कमी करताय ना. सो -4मधून एक कमी केला तर -5 होतात, -4 -1 -5. सो 3 -6 -5 हा तुमचा झाला a मायनस आय. ओके, आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, याला मल्टिप्लाय करायचं आहे a-2i. सो a-2i पण बाकीच्या एंट्री तशाच राहतील डायगोनल सोडून, -1 2 इथं 3 आणि -6 ह्या सगळ्या तशाच राहतील. डायगोनल एंट्रीमधून 2 कमी करा आता. सो 2 कमी केले तर 5मधून 2 गेले राहिले 3. सो पहिली डायगोनल एंट्री 3 आली. दुसरी डायगोनल एंट्री जी आहे 4मधून 2 गेले तर 2 म्हणजे दुसरी डायगोनल एंट्री 2 आली. आणि तिसरी डायगोनल एंट्री म्हणजे -4मधून 2 गेले, सो -4 -2 म्हणजे -6. सो इथे तुम्हाला -6 दिसेल. सो ह्या दोघांचा प्रोडक्ट करून बघा. जर ह्या दोघांचा प्रोडक्ट केला तर काय होतो, 12 -6 आणि 12 अधिक 6. सो लेट मी डू इट. सो 12 राईट, -6 इंटू -1 म्हणजे +6 -18. ओके, -24. ओके, -6 म्हणजे -12 आणि +36. ओके, नंतर -24. ओके, -6 इंटू 2 -12 आणि अगेन +36. इथे -1 इंटू 3 म्हणजे -3. नंतर 3 इंटू -1 म्हणजे -3 +2 इंटू 3 म्हणजे 6. ओके, नंतर -1 इंटू -6 म्हणजे 6. हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता, फक्त मी तुम्हाला हे डिटेलमध्ये का करून दाखवतो, बिकॉज दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. सो
सो -1 इंटू -6 म्हणजे 6 आणि 3 इंटू 2 म्हणजे 6, 6 6 12 झाले, वजा 12. ओके, नंतर इथे 6 येणार प्लस 6 वजा 12. ओके, 3 इंटू 3 9, -6 इंटू -1 म्हणजे +6 आणि -15. आणि तुम्ही बघू शकता -18 येतो आहे, 3 इंटू -6 -12 येतो आहे, +30 येतो आहे इथे, आणि शेवटी -18. ओके, प्लस -12 आणि +30. अशा पद्धतीने तुमचा हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तुम्हाला मिळतं आहे. जर तुम्ही हे चेक केलं ना प्रॉपरली तर तुम्हाला लक्षात येईल की पहिलं टर्म 0, दुसरी टर्म 0, तिसरी टर्म 0, सगळ्या टर्म्स तुमच्या 0 होत आहेत. एव्हरी टर्म इज 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की दिस इम्प्लाइज a मायनस आय इंटू a मायनस 2i इक्वल टू 0 मिळतो आहे. म्हणजे हे जे पॉलिनॉमियल होतं कोणतं, x-1 इंटू x-2 या पॉलिनॉमियलने एला ॲनिलेट केलं. ओके, म्हणून मी लोएस्ट डिग्रीपासून स्टार्ट केली होती की चेक करत होतो की लोएस्ट डिग्रीचं पॉलिनॉमियल ॲनिलेट करतं आहे का एला. तर या पॉलिनॉमियलने एला ॲनिलेट केलं म्हणजे हेच तुमचं काय आहे, मिनिमल पॉलिनॉमियल आहे. कारण जे दोन तुमच्याकडे पॉसिबल मिनिमल पॉलिनॉमियल्स होते त्यातलं सगळ्यात कमी डिग्रीचं पॉलिनॉमियल हेच आहे. कोणतं, जे मी आत्ता लिहिलं ते. त्याच्यामुळं तुमचं मिनिमल पॉलिनॉमियल हेच असणार. पण जर हे मल्टिप्लिकेशन 0 आलं नसतं, म्हणजे जर या पॉलिनॉमियलने एला ॲनिलेट केलं नसतं तर मात्र मिनिमल पॉलिनॉमियल तुमचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलला इक्वल आलं असतं. सो मिनिमल पॉलिनॉमियल आलं x-1 इंटू x-2. सो अशा पद्धतीने आपण मिनिमल पॉलिनॉमियल कॅल्क्युलेट करतो. पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्यानंतर आपण मिनिमल पॉलिनॉमियलच्या पॉसिबिलिटीज फाइंड करतो आणि त्या पॉसिबिलिटीज लोअर डिग्रीपासून हायर डिग्रीपर्यंत चेक करतो आणि मग आपण डिसाईड करतो की कोणतं पॉलिनॉमियल आपलं मिनिमल पॉलिनॉमियल असेल. ओके, नो प्रॉब्लेम. नाउ लेट अस गो टू द नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपल्याकडे. तो क्वेश्चन मी इथून कॉपी करून घेतो. ओके, लेट मी जस्ट कॉपी दॅट क्वेश्चन फ्रॉम हियर and so that we can solve that question in one note. Let me just paste that question here now. Okay, so question जो आहे तो असा आहे की if the characteristic polynomial of given matrix is x-1 square, x-2 cube into x plus 5, then list down all possible minimal polynomials of A. जर कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल असं असेल तर मिनिमल पॉलिनॉमियल काय काय येऊ शकतं हे तुम्ही हे करा, म्हणजे लिस्ट डाऊन करा. सो मी याचं सोल्युशन लिहितो इथे. CA of x, C stands for characteristic, A stands for matrix, X stands for polynomial variable. So this is characteristic polynomial of A. काय दिलं आहे, x-1 square, x-2 cube इंटू x प्लस 5 हे तुमचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आहे. याचा बेस पकडून तुम्हाला मिनिमल पॉलिनॉमियल फाइंड आउट करायचं आहे की काय काय असू शकतं. मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आणि मिनिमल पॉलिनॉमियलचे रूट सेम असतात. कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आणि मिनिमल पॉलिनॉमियलचे रूट सेम असतात. फार फार तर मल्टिप्लिसिटी कमी जास्त होऊ शकते, बरोबर आहे. सो मिनिमल पॉलिनॉमियल काय काय असू शकतात. सो द पॉसिबल मिनिमल पॉलिनॉमियल्स आर, पॉसिबल मिनिमल पॉलिनॉमियल्स आर काय काय असतील तर बघा, x-1 असायलाच पाहिजे फॅक्टर, x-2 हा फॅक्टर पण असायलाच पाहिजे मिनिमल पॉलिनॉमियलमध्ये, x प्लस 5 पण असायलाच पाहिजे कारण हे फॅक्टर्स असायलाच पाहिजेत कारण रूट्स सेम असतात. सो हे असू शकतं. आता पुढे काय होऊ शकतं माहिती आहे का की कदाचित ह्यांची मल्टिप्लिसिटी वाढू शकते, पण हे बेसिक फॅक्टर हे असायलाच पाहिजेत. सो हे एक पॉलिनॉमियल असू शकतं. किंवा त्याच्यामध्ये x-1 दोनदा असेल, x-2 एकदाच असेल, x प्लस 5 एकदाच असेल असं असू शकतं. किंवा x-1 एकदा असेल. आता तुम्ही हे पॉसिबिलिटी काढताय, x-2 दोनदा असेल, x प्लस 5 असेल एकदा. किंवा x-1 एकदाच असेल, x-2 तीनदा असेल असं समजा इंटू x प्लस 5, बरोबर. किंवा असंही असू शकतं की x-1 दोनदा, x-2 पण दोनदा आणि x प्लस 5 एकदा. किंवा मग असं असू शकतं की x-1 दोनदा, x-2 तीनदा आणि x प्लस 5 एकदा, असंही असू शकतं. सो मी काय केलं आहे की तुम्ही बघू शकता की प्रत्येक पॉसिबिलिटीमध्ये, मिनिमल पॉलिनॉमियलच्या प्रत्येक पॉसिबिलिटीमध्ये x-1, x-2, x प्लस 5 आहेतच, बरोबर आहे. पण त्यांची मल्टिप्लिसिटी मी कमी जास्त करतो आहे. सो इथे ॲक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलमध्ये x-1 दोनदा आहे, x-2 तीनदा आहे.
सो आपल्या मिनिमल पॉलिनॉमियलमध्ये मी त्यानुसार पॉसिबिलिटी ठरवल्या की x-2 हा एकदा म्हणजे हे पॉलिनॉमियल. ओके, हा एकदा घेतला. ओके, हा एकदा हा दोनदा, सो हे आलं पॉलिनॉमियल. हा एकदा हा तीनदा, सो हे आलं पॉलिनॉमियल. ओके, आता हा दोनदा हा एकदा, सो हे आलं. हा दोनदा हा पण दोनदा, सो हे आलं. आणि हा 2 वेळा फॅक्टर, हा 3 वेळा फॅक्टर, सो हे आलं. सो अशा पॉसिबिलिटी मी डिसाईड केल्या आणि त्याच्यावरून मी लिस्ट तयार केली. जर तुमचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल असं असेल तर मिनिमल पॉलिनॉमियल असं असेल. एवढे असू शकतात, ह्यातलं कोणतंही एखादंच असेल, बट एवढे असू शकतात मिनिमल पॉलिनॉमियल. सो यातलं कोणतंही एखादं मिनिमल पॉलिनॉमियल असू शकतं. या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. ओके, पण जर तुम्हाला असं विचारलं की हे मिनिमल पॉलिनॉमियल असेल का, x-1 × x+5 हे मिनिमल पॉलिनॉमियल असू शकतं का, तर नाही. हे मिनिमल पॉलिनॉमियल का नाही असू शकत, कारण कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आणि मिनिमल पॉलिनॉमियलचे रूट सेम पाहिजे. इथं 2 इथं रूट आहे, बट या घेतलेल्या पॉलिनॉमियलमध्ये 2 हे रूट नाही. सो दिस कॅनॉट बी युअर मिनिमल पॉलिनॉमियल, राईट? ओके, now let's go to the next question. What is next question? If the characteristic polynomial of A is this, what is the expression of A inverse? What is the expression of A inverse? हा question आहे. So let me just copy that question to the OneNote and let us discuss about that. Okay, fine. Let me copy this question here. So yes, let me paste it here. हां, तर एचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलं आहे की ए इन्व्हर्सचं एक्सप्रेशन काय असेल. तर आता तुम्हाला माहिती आहे, मी इथं लिहितो व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ ए. तर ते आहे x⁴ - 6x³ + 7x² - 5x + 2 हे झालं तुमचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. बाय कॅली-हॅमिल्टन थेरम. कॅली-हॅमिल्टन थेरम काय सांगतो की प्रत्येक मॅट्रिक्स हा स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल सॅटिस्फाय करतो. म्हणजे तुम्ही कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलमध्ये एक्सची व्हॅल्यू जर ए पुट केली तर ते कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल तो मॅट्रिक्स सॅटिस्फाय करेल असं तुमचं म्हणणं आहे अकॉर्डिंग टू कॅली-हॅमिल्टन थेरम. सो मी काय लिहू शकतो, सो बाय कॅली-हॅमिल्टन थेरम a⁴ मी एक्सची व्हॅल्यू ए पुट करतो आहे -6a³ + 7a² - 5a + 2i, इथे आय घ्यावं लागेल कारण तिथे 1 आहे, = 0 मिळणार तुम्हाला. कारण कॅली-हॅमिल्टन थेरमनुसार प्रत्येक मॅट्रिक्स हा स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल सॅटिस्फाय करतो. सो तुम्हाला हे एक्सप्रेशन मिळालं. दोन्हीही साईडला ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करा. ओके, सो मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय ए इन्व्हर्स. सो लेट मी जस्ट राईट इट हिअर नाव. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय ए इन्व्हर्स. दोन्ही साईडला ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करा. सो तुम्हाला काय मिळेल, याला जर ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय केलं तर इथे तुम्हाला मिळेल a³ - 6a², एक पॉवर कमी होत जाईल, 7a - इथे 5 × आयडेंटिटी मिळेल कारण a × a इन्व्हर्स आयडेंटिटी, आणि इथे 2a इन्व्हर्स मिळेल तुम्हाला, = या साईडला 0च मिळेल. बरोबर आहे. सो इथं ए इन्व्हर्स आला आहे तुम्हाला, ही टर्म दिसते तुम्हाला ए इन्व्हर्सची. सो ही फक्त इथे ठेवा लेफ्ट साईडला, बाकीच्या टर्म राईट साईडला शिफ्ट करा. सो दिस इम्प्लाइज 2a इन्व्हर्स is equal to -a³ + 6a² - 7a + 5i, हे तुम्हाला असं मिळेल. बरोबर आहे. ओके, आणि फक्त 2ने आता डिवाईड करा, म्हणजे हा 2 तिकडे घेऊन चला. सो ए इन्व्हर्सचं एक्सप्रेशन काय मिळालं, सो 1/2 मल्टिप्लाइड बाय -a³ + 6a² - 7a + 5i, हे जे आहे दिस इज युअर एक्सप्रेशन ऑफ ए इन्व्हर्स. सो हे जे आन्सर तुम्हाला मिळालं दिस इज युअर एक्सप्रेशन ऑफ ए इन्व्हर्स. म्हणजे तुम्ही कॅली-हॅमिल्टन थेरमचा यूज करून ए इन्व्हर्सचं एक्सप्रेशन फाइंड आउट करू शकता. ओके, फाईन. सो अशा पद्धतीने तुम्ही ए इन्व्हर्सचं एक्सप्रेशन फाइंड केलं. नाव लेट मी गो टू द लास्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 4 विच इज गिवन टू अस. ओके, सो लेट मी जस्ट कॉपी दिस क्वेश्चन फ्रॉम हियर and let me just paste this question on our OneNote screen and let us solve here. सो इथं काय विचारलेलं आहे की एच्या ॲगेनव्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत आणि तुम्हाला हे खालचे जे 4 मॅट्रायसेस दिले आहेत, 4 त्याचे ॲगेनव्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायचे आहेत. ओके, सो हाऊ कॅन यू फाइंड दॅट. सो हे फार सिम्पल आहे. एच्या आणि ए ट्रान्सपोजच्या ॲगेनव्हॅल्यू सेम असतात. मग एच्या ॲगेनव्हॅल्यू काय आहेत 1 2 3. सो ए ट्रान्सपोजच्या ॲगेनव्हॅल्यू पण असतील 1 2 3.
कारण ए आणि ए ट्रान्सपोजच्या ॲगेन व्हॅल्यू सेम असतात. एच्या ॲगेन व्हॅल्यू ज्या असतात ना त्याच्या म्हणजे समजा एची ॲगेन व्हॅल्यू असेल लॅम्डा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर मग ए इन्व्हर्सची ॲगेन व्हॅल्यू असते 1 लॅम्डा. जर एची ॲगेन व्हॅल्यू लॅम्डा असेल तर ए इन्व्हर्सची ॲगेन व्हॅल्यू असते 1 लॅम्डा. त्याच्यामुळे इथं एची ॲगेन व्हॅल्यू 1 आहे. सो ए इन्व्हर्सची ॲगेन व्हॅल्यू काय काय मिळतील, 1चा रिसिप्रोकल म्हणजे 1, याची 2 आहे सो ए इन्व्हर्सची आली 1/2, याची 3 आहे सो ए इन्व्हर्सची आली 1/3. बरोबर आहे. ओके, हे झालं इन्व्हर्ससाठी. आता मी तिसरा क्वेश्चन थोडासा मागे ठेवतो आणि चौथा पहिल्यांदा करतो. एच्या म्हणजे एची ॲगेन व्हॅल्यू लॅम्डा असेल, मी तुम्हाला सांगतो एची ॲगेन व्हॅल्यू लॅम्डा असेल तर मग ए स्क्वेअरची ॲगेन व्हॅल्यू लॅम्डा स्क्वेअर असते. ओके, सो स्क्वेअर करावा लागतो. ए क्यूबची काय असते, लॅम्डा क्यूब. A⁴ची काय असते, λ⁴. सो जेवढी पॉवर तुम्ही मॅट्रिक्सची घेताय तेवढी पॉवर तुम्हाला ॲगेन व्हॅल्यूची घ्यावी लागते. सो एची ॲगेन व्हॅल्यू 1 आहे सो ए स्क्वेअरची ॲगेन व्हॅल्यू येणार 1. बरोबर. एची 2 आहे सो ए स्क्वेअरची येणार 4. एची 3 आहे सो ए स्क्वेअरची येणार 9. बरोबर आहे. आणि आता राहिलं फक्त एवढं तिसरं. तर तिसरं सॉल्व करण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इफ लॅम्डा इज ॲन आयगेन व्हॅल्यू ऑफ ए, जर लॅम्डा ही एची आयगेन व्हॅल्यू असेल ऑफ ए, देन एफ ऑफ लॅम्डा इज आयगेन व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ ए. म्हणजे तुम्ही कोणतेही पॉलिनॉमियल घेतलं एफ ऑफ एक्स तर एफ ऑफ लॅम्डा इज आयगेन व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ ए. सो आता हीच गोष्ट मला इथे यूज करायची आहे. सो कशी यूज करणार मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा मी हे जे एक्सप्रेशन दिलं आहे मला ए क्यूब प्लस 3a² प्लस 5a - 2i, याला मी पॉलिनॉमियलमध्ये कन्वर्ट करणार. सो पॉलिनॉमियलमध्ये कन्वर्ट केलं तर जिथं जिथं ए आहे तिथं तिथं तुम्ही एक्स पुट करा. जिथं जिथं ए आहे तिथं एक्स पुट करा. सो ह्याचं पॉलिनॉमियल कसं होणार, x³ प्लस 3x² प्लस 5x - 2 असं होणार. बरोबर आहे. आणि याच्या ॲगेन व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी एची ॲगेन व्हॅल्यू एक एक करत पुट करा, याच्यामध्ये तुम्हाला आन्सर मिळेल. समजा मी 1 पुट केला, एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली, पहिली ॲगेन व्हॅल्यू. याची पहिली ॲगेन व्हॅल्यू काय आहे, याची 1. तर इथं एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा. काय मिळतं आहे बघा, 1³ म्हणजे 1 प्लस 3 × 1² म्हणजे 3 प्लस 5 - 2. सो पहिली ॲगेन व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 7. बरोबर आहे. 4 9 - 2 7. दुसरी ॲगेन व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी एक्सची व्हॅल्यू 2 पुट करा, कारण ह्याची ॲगेन व्हॅल्यू 2 आहे. सो इथं 2 पुट करा. सो 2³ म्हणजे येणार 8 प्लस 3 × 2², 2चा स्क्वेअर 4, 4 × 3 12. ओके, सो इथं 12 येईल प्लस 10, कारण 5 × 2 10 - 2. सो ह्याचा आन्सर येणार 20 आणि 30 वजा 2 म्हणजे 28. आणि तिसरी ॲगेन व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी एक्सची व्हॅल्यू 3 पुट करा. सो 3चा क्यूब येतो 27, 3 × 9 = 27 प्लस 5 × 15 वजा 2 म्हणजे 27 × 2 = 54 अधिक 15 = 69 वजा 2 म्हणजे 67. ओके, सो तुम्हाला ह्या ॲगेन व्हॅल्यू मिळतील कशाच्या, या पर्टिक्युलर मॅट्रिक्सच्या. a³ प्लस 3a² प्लस 5a - 2iच्या ॲगेन व्हॅल्यू तुम्ही अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. ओके, सो एक एक ॲगेन व्हॅल्यू सायमल्टेनियसली पुट करत जायचं आणि तुम्हाला पॉलिनॉमियल एक्सप्रेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करत गेला की तुम्हाला याच्या ॲगेन व्हॅल्यू मिळतील. सो याच्या ॲगेन व्हॅल्यू काय असतील, 7, 28 आणि 67. लेट मी जस्ट क्विकली चेक वेदर आय एम राईट ऑर रॉंग. सो फक्त एकदा क्विकली बघतो. 1 पुट केला तर 4 9 7 बरोबर आहे. 2 पुट केला तर 8 18 12 30 वजा 2 28 आणि 3 पुट केला तर 15 13 3 × 9 = 27 आणि हे 27 54 आणि हे 15 किंवा 54 हे 13 म्हणजे 67. सो करेक्ट आहे. सो ह्या ॲगेन व्हॅल्यू तुम्हाला मिळतील याच्या. सो ह्या ट्रिक लक्षात ठेवा की तुम्हाला एच्या ॲगेन व्हॅल्यू दिल्या तर तुम्ही अशा टाईपच्या मॅट्रायसेसच्या ॲगेन व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करू शकता. ओके, सो I have completed 4 types of examples based on this particular characteristic and minimal polynomials. Okay, and also I have completed Cayley-Hamilton theorem in this lecture. Okay, so with this I stop here. Thank you.